नमस्कार, मी डॉक्टर शीतल. आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलवरती मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मोड आलेली कडधान्य कोणी खावीत, कोणी खाऊ नये, कशा पद्धतीने खावीत, आपण ज्याच्याकडे प्रोटीनचा सोर्स म्हणून पाहतो तर ते कितपत योग्य आहे आणि प्रोटीनचा सोर्स म्हणून जर पाहतो तर ती कशी खावीत आणि त्याचं लाँग टर्म किंवा नियमित सेवनाने आपल्या शरीरावरती काय काय परिणाम होतो, तर हे सर्व आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर मित्रांनो, आयुर्वेदामध्ये मोड आलेली कडधान्य यालाच विरूढ म्हणजेच अंकुरित धान्य असं म्हणतो आणि याचं वर्णन ग्राम्य आहार म्हणजेच विकृत आहार याच्या अंडर आलेलं आहे. तर ही जी मोड आलेली कडधान्य आहेत ही आपण म्हणजे सगळ्यांचं असं असतं की हे बाबा याच्यामधून आपल्याला आपल्या शरीराला प्रोटीन्स जास्त भेटतात, तर मग ही रोजच खावीत. किंवा सकाळी बरीच लोक नाश्त्याला मूग, मटकी किंवा इतर जी काही कडधान्य आहेत तर ही मोड आणून सकाळी रोज नाश्त्यासाठी विथ सॅलड असं घेत असतात. तर मित्रांनो, तर हे सर्वांनी सरसकट आणि नियमित घेणं हे टाळावं. तर ते कसं, तर पहा, आपण जेव्हा एखादं बी शेतामध्ये पेरतो तेव्हा त्याला सुरुवातीला अंकुर येतो आणि त्या अंकुर येऊनच त्याला हळूहळू त्याचं छोटंसं रोपटं तयार होतं, त्या रोपट्यातून आणि त्याचं झाड तयार होतं. तर मग हा जो अंकुर येतो तर याच्यामध्ये नॅचरलीच काही केमिकल्स तयार होतात ज्याच्यापासून ते स्वतःचं रक्षण करतं. म्हणजे जीवजंतू, पक्षी, कीटक ह्यांनी त्या बीजाला खाऊ नये, ह्याच्यासाठी रक्षणासाठी म्हणून ते काही नॅचरली केमिकल्स त्या बीजमध्ये तयार होतात. तर मग हेच केमिकल्स आपण जेव्हा एखाद्या कडधान्याला मोड आणतो त्यावेळी ते त्या ठिकाणी पण ते तयारच होतात. तर मग असे केमिकल्स आपण नेहमीच जर आपल्या आहारामध्ये ठेवले तर ते आपल्या शरीरासाठी घातक ठरू शकतात. म्हणूनच नियमितपणे मोड आलेली कडधान्य खाणं हे आपल्या शरीरासाठी योग्य नव्हे. मग तुम्ही म्हणाल, मॅडम आम्हाला तर मग प्रोटीनचा सोर्स म्हणून म्हणजे आम्ही काय करायला पाहिजे, तर हे आपण पाहूयात पुढे. त्याआधी हे मोड आलेली कडधान्य कोणी खाऊ नये. तर ज्या लोकांना पोटफुगी म्हणजे गॅसेस होतात, वाताचे काही त्रास आहेत किंवा ज्या लोकांमध्ये त्वचेचे आजार दिसतात, रक्तसंबंधातील काही आजार आहेत, त्वचाविकार आहेत, तर अशा लोकांनी मोड आलेली कडधान्य वर्ज्य केलेलीच बरी, न खाल्लेलीच बरं. त्यानंतर ह्याच्या अतिसेवनाने किंवा नियमित सेवनाने काय काय आपल्या शरीरावरती परिणाम दिसतात, तर ही मोड आलेली कडधान्य आपल्या डोळ्यांसाठी हितकर नाही किंवा आपल्याला सांधेदुखी म्हणा किंवा पाठीच्या मणक्याचे आजार, वाताचे त्रास, अपचनाच्या समस्या म्हणजे पचनासंबंधित जे काही आहेत ते, किंवा लहान मुलांमध्ये जर हे आपण अतिप्रमाणात दिलं तर त्यांना जंत होण्याचं प्रमाण, पुढे चालून त्यांना भविष्यामध्ये त्वचाविकार हे सगळं होऊ शकतं. आपल्या शरीरातील शुक्र जो धातू आहे तो कमी होण्यासाठी हे कारणीभूत आहे. त्याच पद्धतीने आपल्या शरीरातील ओज म्हणजे आपल्या पूर्ण शरीरातील जो सार भाग आहे, आपण म्हणतो ना एखाद्याच्या चेहऱ्यावरचं हे कमी झालं आहे, तेज कमी झालं आहे, तर असं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला जाणवतात. त्याच पद्धतीने आपल्याला थकवा येतो, कुठलाही काम करण्याची इच्छा नसते किंवा उत्साह नसतो, उत्साह शून्य होऊन जातो, आळस वाटतो, निद्रा म्हणजे सारखी झोप आल्यासारखं वाटतं आणि शारीरिक मानसिक आपण म्हणजे नीट राहू शकत नाही. तर हे सगळं आपल्याला हे अति प्रमाणात जर आपण याचं सेवन केलं तर हे आपल्या शरीरावरती आपल्याला ह्याचे परिणाम दिसतात. त्यामुळेच हे आपण अगदी योग्य प्रमाणात खावेत. त्यातही आता आपण जी मोठी कडधान्य आहेत म्हणजे हरभरा, वाटाणा, पावटा, छोले असं जे आहेत, तर ह्यांचा वापर आपण एकदम म्हणजे कधी कमीच किंवा शक्यतो हे वर्जच करावेत. त्यामध्ये पण तुम्ही मूग आणि मसूर ह्यांचा वापर तुमच्या आहारामध्ये ठेवावा. पण आता तुम्ही म्हणाल ही कशी खायची, तुम्ही मोडानंतर नाही खायची म्हणता, तर मित्रांनो, तुम्ही ही फक्त साधी भिजवलेल्या कडधान्यांची
तुम्ही उसळ करून खाऊ शकता. म्हणजे त्याला मोड न आणू देता, त्याला मोडच येऊ द्यायचे नाहीत, इतपत ते भिजले पाहिजेत. तर असं जर तुम्ही केलं तर त्याचे आपल्याला फायदे नक्की भेटतील. फक्त त्याला मोड आणायचे नाही. तर मग ह्याच्यामध्ये तुम्ही मूग जे आहे हे सदापथ्य असं सांगितलेलं आहे आयुर्वेदामध्ये. मूग जे आहेत हे पचायला हलके आहेत, चवीने कषाय म्हणजे तुरट रसाचे आणि मधुर आहेत. थोडासा म्हणजे कफ आणि पित्त कमी करणारे आहेत आणि पचायला हलके असल्यामुळे हे सर्व वयाच्या व्यक्तींमध्ये मूग हे चालू शकतात. आणि हे जे आहे हे सदापथ्य असल्यामुळे तुम्ही तुमच्या आहारामध्ये रोजच्या नियमित सेवनासाठी हे वापरू शकता. फक्त मसूर जे आहे ह्याची जी उसळ आहे ते तुम्ही कमी प्रमाणात किंवा न वापरलेलीच बरी, आणि मोठी कडधान्य तर तुम्ही वर्जच केलेली बरी. त्यामुळे तुम्ही ही सर्व कडधान्य फक्त भिजवूनच खावीत. दुसरं विशेष गोष्ट म्हणजे ही कच्ची खाऊ नयेत आणि उकडलेली पण खाऊ नयेत. म्हणजे उकडलेली जरी असली तरी त्याला फोडणी द्यावी. फक्त उकडलेलीच किंवा फक्त कच्चीच या स्वरूपामध्ये तुम्ही त्याचं सेवन करू नये. तर ती जी उसळ आहे कडधान्याची बनवायची कशी, तर साधे भिजवलेले आपले मूग घ्यायचे आहेत, एक मोड न आणेपर्यंत, आणि त्याला तेलाची किंवा तुपाची फोडणी देऊन इतर थोडंसं जे काही तुम्हाला चवीपुरतं मीठ, जिरे, सैंधव, हिंग असं तुम्ही वापरून त्याला फोडणी देऊन ती चांगली वाफळून व्यवस्थित शिजली आहेत का हे पाहूनच त्याचं सेवन करायचं आहे. फक्त कच्ची खाऊ नयेत आणि उकडलेली खाऊ नयेत. त्याच्यामध्ये थोडासा स्निग्धांश, स्नेहभाग म्हणजे तेल किंवा तुपाची फोडणी त्याला असली पाहिजे. तर अशा पद्धतीने तुम्ही खाऊ शकता. आणि जेव्हा प्रोटीनचा सोर्स म्हणून जेव्हा तुम्ही त्याला घेता तेव्हा ते तुम्ही म्हणजे कढण स्वरूपात घेऊ शकता. म्हणजे कडधान्याचं तुम्ही कढण करून ते सेवन केलं तर त्याचे फायदे तुम्हाला नक्की भेटतील. तर ही आहे पूर्ण मोड आलेल्या कडधान्याबद्दलची थोडक्यात माहिती. तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली हे मला नक्की आवर्जून कळवा. आणि तुम्ही देखील इथून पुढे नियमित जर सेवन करत असाल कडधान्य तर ते आजपासून थोडंसं म्हणजे त्याचं प्रमाण हळूहळू कमी करून महिन्यातून 1 ते 2 वेळा किंवा असं या प्रमाणात खावं. आणि त्याला कच्चं खाऊ नये आणि उकडवून खाऊ नये, व्यवस्थित छान भिजवून फोडणी देऊन खावं. तर ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा. इतरांसोबत देखील तुमच्या मित्रमैत्रिणी, नातेवाईक यांच्यासोबत हा व्हिडिओ शेअर करा. आणि अशाच नवनवीन आरोग्यपूर्ण माहितीसाठी आपला आयुर्वेद या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत आनंदी राहा आणि सर्वात महत्त्वाचं निरोगी राहा.